नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण नवीन छानशी मिठाई शिकणार आहोत. जी रेसिपी आपण घेऊन आलो आहे ती एकदम छान गोड, मस्त आणि रक्षाबंधनसाठी स्पेशली आपण ही बनवलेली आहे. तर ही एकदम छान घरच्या घरी रेडीमेड मिठाईसारखी आपल्याला बनवता येते आणि खूप कमी वेळात ती बनवून होते. तर मैत्रिणींनो, ही मिठाई तुम्ही एकदा घरी नक्की बनवून बघा. आता रक्षाबंधन येत आहे. रक्षाबंधनसाठी तुम्ही स्पेशली ही घरची मिठाई बनवू शकता आणि याचं टेक्स्चर पण बघा किती छान आहे. एकदम छान, मस्त, सॉफ्ट अशी घरच्या घरी बनणारी ही रेसिपी अगदी कमी साहित्यामध्ये आपण बनवलेली आहे, जे आपल्या घरी अवेलेबल होईल असं. तर ही आहे पनीरची मिठाई. आपण पनीरपासून बनवलं आहे. तर हे मी रेडीमेड पनीर आणलं आहे, कारण मला लवकरात लवकर मिठाई बनवायची होती. तुम्ही घरचं बनवलेल्या पनीरपासून ही मिठाई बनवू शकता. तर हे आपलं 200 ग्रामचं पनीर आहे. तर याला आपण छान असं खिसून घ्यायचं, म्हणजे ते छान रवाळ आणि दाणेदार बनतं. पनीर खिसून झालं की कढई गरम करायला ठेवायची आणि त्याच्यामध्ये पूर्ण पनीर टाकून घ्यायचं. पनीरला व्यवस्थित मंद गॅसवर भाजत राहायचं, छान भाजून घ्यायचं. त्याला चिटकू द्यायचं नाही खाली तळाला. आणि ही मिठाई करत असताना सतत त्याला हलवत राहणे खूप गरजेचे आहे. आणि आपण याच्यामध्ये आता 3 चमचे, म्हणजे 3 छोटे चमचे पोहे खायचे आपण मिल्क पावडर टाकली आहे. पनीर आणि मिल्क पावडर व्यवस्थित छान असे भाजून घ्यायचे. त्याचा कलर चेंज नाही होऊ द्यायचा, म्हणून आपण मंद गॅसवर करतोय. छान असं भाजत भाजत घ्यायचं, मोकळं होऊन जातं पनीर आणि एकदम छान होतं. नाहीतर मोठ्या गॅसवर भाजलं तर ते असं कडक होऊन जाईल. आता ही आपल्या घरच्या दुधावरची साय घालते आहे मी तिच्यामध्ये. एकदम छान अशी आपली मिठाई आणि खूप कमी वेळात बनते. आपण पनीर आणि मिल्क पावडर आणि दुधाची साय एवढं वापरलं आणि तिच्यामध्ये आता आपल्या आवडीनुसार आपल्याला किती गोड आवडतं त्यानुसार आपण साखर ॲड करणार आहोत. तर माझ्याकडे खूप कमी गोड खाल्लं जातं, म्हणून मी छोटी वाटी, म्हणजे 2 किंवा 3 चमचे मोठे साखर घेतलेली आहे. आता आपण 1 चमचा तूप घातलं आहे. याने थोडंसं छान रिचनेस येतो आपल्या मिठाईला. आता आपली मिठाई छान तयार झाली आहे जवळपास. आपण त्याचा कलर चेंज होऊ दिला नाही. आता याच्यात छान साखर घालायची. साखर जर आधीच घातली तर पनीर हार्ड होऊ शकतं आणि आपल्या मिठाईतला सॉफ्टनेसपणा जो येतोय तो येणार नाही, म्हणून साखर ही सगळ्यात शेवटी घालायची. हे बघा, मी छोटी वाटी साखर घेतली आहे. आपलं 200 ग्राम पनीर आहे, तर हे 50 ग्राम किंवा जास्तीत जास्त 80-90 ग्राम साखर असेल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर ॲड करू शकता आणि तिला छान हलवून घ्यायचं. साखर विरघळली की आपली मिठाई छान तयार होऊन जाईल. ही अशी छान गोड मिठाई तुम्ही घरच्या घरी कमी वेळात बनवू शकता. 15 मिनटात आपल्याला ही मिठाई बनवता येते. आता आपण याच्यावर टाकण्यासाठी काजूचे आणि बदामचे काप करून घेतोय. छान असे मस्त काप करून घ्यायचे आणि आपली मिठाई तयार आहे. तर आपण आता गॅस बंद करायचा आणि ती आपल्याला ज्या भांड्यामध्ये सेट करायला ठेवायची त्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची. तर माझ्याकडे आहे काचूचा बाऊल होता, तिच्यामध्ये मी हे सेट करायला ठेवते. तुम्ही ताटामध्ये किंवा ॲल्युमिनियम ट्रेमध्ये पण सेट करू शकता. तर मी याच्यामध्ये बटर पेपर टाकून घेते आहे. तुम्ही तुपाने ग्रीस करूनही ताटामध्ये किंवा ट्रेमध्ये टाकलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. तेही छान निघतात वड्या. तर आपण आता याच्यामध्ये आपलं जे
स्वीटचं बॅटर तयार केलं आहे ते आपण याच्यामध्ये टाकू. छान अशी आपली जी मिठाई आहे घरच्या घरी अगदी कमी वेळात तुम्हालाही आवडेल मैत्रिणींनो. तुम्हीही यावेळेसच्या रक्षाबंधनला ही मिठाई करून बघा. तुमच्यासाठी खास रक्षाबंधनसाठीच मी ही मिठाईची रेसिपी घेऊन आली आहे. कमी वेळात होणारी, कमी साहित्यात होणारी आणि घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यात होणारी ही मिठाई आहे. मैत्रिणींनो, तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला ही मिठाई कशी वाटली. खायला छान, एकदम गोड, मस्त आणि घरची बनवलेली असल्यामुळं एकदम छान आपल्याला खायला पण काही वाटत नाही. आपण रेडीमेड आणले तर आपल्याला माहिती नसतं कधी बनवलेली, पण आपली घरची ताजी, फ्रेश आणि छान आपल्या हाताने बनवलेली मिठाई नक्की तुम्ही ट्राय करा मैत्रिणींनो. तुम्हाला ही मिठाईची रेसिपी कशी वाटते आहे हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला अजूनही वेगळ्या वेगळ्या कुठल्या रेसिपी हव्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. आता हे आपण याच्यावर काजू आणि बदामचे काप करून टाकले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट टाकू शकता. आता आपण याला छान एकदा सेट करून घेऊ, थोडंसं प्रेस करू आणि हा बाऊल आपण फ्रीजमध्ये अर्धा तास सेट करायला ठेवू, म्हणजे त्याच्या वड्या छान बनतील. तर आपण आता हे व्यवस्थित प्रेस करून घेतलं आहे आणि याला आता फ्रीजमध्ये ठेवू अर्धा तास. अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्याच्या वड्या छान बनतात. तर आपण फ्रीजमध्ये ठेवून अर्धा तास झाला होता बघा. आता त्याच्या छान वड्या पडत आहेत. आपण आता त्याच्या वड्या पाडू. एकदम छान सॉफ्ट अशा आपल्या मस्त वड्या बनतात. रेडीमेड आपण जे मिल्क केक आणतो का नाही, तेच मिल्क केकची रेसिपी आपल्या घरच्या घरी आपण बनवू शकतो. तर याला बाजारात मिल्क केक म्हणूनही ओळखलं जातं, कलाकंद म्हणूनही ओळखलं जातं. तुम्ही काही म्हणू शकता मैत्रिणींनो, पण ही मिठाई खूप छान बनते, घरच्या घरी बनते आणि एकदम खायला मस्त गोड अशी आपल्या हाताने तयार केलेली रेसिपी. तुम्ही एक वेळी बनवून बघा. आता वडी बघा किती छान बनते आपली बघा. एकदम मस्त सॉफ्ट आणि छान आपल्या वड्या तयार झाल्या आहे. तुम्हाला एक वडी मी तोडून दाखवते किती सॉफ्ट आहेत त्या आणि खाल्ल्यावर पण असं तोंडात विरघळून जाणारे आहेत. तर या रक्षाबंधनला ठरलं आहे तर मग आता आपण हा मिल्क केक जो रेडीमेड बाजारातून आणतो त्याच्यापेक्षाही छान मिल्क केक आपण घरी बनवू. एकदम छान अशी आपली मिठाई रेडी.